सामन्याला होते सुरुवात. ओव्हर टू कम बॉक्स प्रथमजी चव्हाण सर. गोलंदाज तयार होतोय पहिला चेंडू घेऊन. स्ट्रायकर एंड वरती संतोष. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. कल्पेश दादा मात्र आता खुश असतील. मॅच जी मात्र जिंकली आहेत. एकदा एकवटली जातीये. पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट होता. त्यानंतर एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती एक पाहायला मिळतीये. पहिले षटक मार्गस्थ. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कल बाहेर दोन खेळाडू पेट्रोलिंग करतील या षटकामध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. फक्त दिशा दाखवण्यात येते. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आजच्या पूर्ण दिवसामध्ये. हेच पाहायला मिळते ज्यावेळेस पॉवर प्लेचं षटक सुरू आहे त्यावेळेस मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि ज्यावेळेस पॉवर प्लेचं षटक नसणार आहे त्यावेळेस मात्र मोठी मोठी फटकेबाजी केली जाते. कुठेतरी उलट होत असताना पाहायला मिळते. सातत्याने आपण पाहतो फक्त आणि फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न होत असतो. धावसंख्या जास्त काढायचा प्रयत्न केला जात असतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये. परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो कमी धावा येत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दरम्यान पाहायला मिळतोय वाईट चेंडू असेल. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. पंचाचे दोन्ही हात समांतरी धाव असेल अवांतर आणि अवांतरची एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय चलो शिर्डी 11 आणि त्यांचे विपक्ष NPB पावशेपाडा असे दोन संघ तुल्यबळ मातब्बर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होते पुनश्च एकदा बॉलिंग मार्क वरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ षटकामध्ये शिल्लक आहे. जीवन दुरे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला बेधून बॉल चाललाय वाडीश लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा नक्कीच मिळतील परंतु कॉन्फिडन्स संतोष यांच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र शंका नाहीये. कारण एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू ट्रॅव्हल झाला होता डीप मध्ये आणि त्यामुळे कुठेतरी कॉन्फिडन्स मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो 5 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके आले किंबहुना एकही मोठा फटका आला. धावसंख्या 10 पर्यंत पोहोचली तर मात्र चांगला असा पॉवर प्लेचा इस्तेमाल केलेला आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. आडव्या पट्ट्याने मारायचा फटका प्रयत्न करण्यात आला होता. चेंडू पडला गुंडल्यांवरती. त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये खाली राहिला. नवीन खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या वेळेला नवीन खेळपट्टी असते त्या वेळेला एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी चेंडू अतिरिक्त बाउन्स होतो. कधी कधी चेंडू ओला पाठवरती पडल्यावरती मात्र सबमरीन राहतो खाली राहतो. फुलटॉस चेंडू होता. कॅचची संधी आहे. कॅच जी मात्र टिपली जाते आणि अशा रीतीने पहिला झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या चलो शिर्डी 11 कांबा या संघाला. विकेटचा होतोय पतन. झटका क्रमांक पहिला बसतोय जो मात्र पहिल्या षटकामध्ये.
केला जातोय, चेंडू बॉडीला ब्रश होतोय, डॉट बॉलची समाप्ती होतीये. स्वतःवरती विश्वास दाखवण्यात येतोय निलेश निचिते यांना, कारण आपण पाहू शकतो सातत्याने इगावेक फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळत असताना खांबा गावाचं नाव रोशन करत असताना आपण पाहिलंय तोचा खेळाडू पाहायला मिळतोय. मैदानाच्या चौफेर दिशेला फटकेबाजी करत असताना आपण पाहतो. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू बॉडीला ब्रश झाला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय एकदा एकवटली जातीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. आतापर्यंत जर पाहिलं तर दुसऱ्या षटकातील देखील 2च चेंडू झालेत आणि आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. बॉलिंग मार्क वरती संजय गावंडे आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी मागचा हंगाम गाजवला होता. दिशा दाखवायचा प्रयत्न केला जात होता, डॉट बॉलची समाप्ती होतीये. अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय संजय गावंडे. 5+1 टोटल 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये 2 धावा टीमच्या अकाउंटमध्ये ऍड झाल्या होत्या, परंतु त्यानंतर 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगलं असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या ठीक 8 वाजता सामने सुरू होतील, या गोष्टीची नोंद प्रत्येक टीमनी करून घ्यायची आहे. 8 वाजता परफेक्ट जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू पडेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. अन्यथा ओव्हरची पॅनल्टी असेल किंवा चेंडूंची पॅनल्टी असेल, या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची आहे. 8 वाजता उपस्थित राहून पहिला चेंडू पडेल, या गोष्टीची नोंद प्रत्येक संघाने करून घ्यायची आहे. यावेळेस फटका चांगला आहे, फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीम पॉइंट रिजन मध्ये. कार्तिक पाहायला मिळत आहे, चेसिंग करत होते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 11 धावा धावफलकावरती अजूनही 1 चेंडूचा काही शिल्लक आहे. निलेश पाहायला मिळतील, स्ट्रायकर एंड वरती आहेत. 11 धावा धावफलकावरती, दुसरे षटक प्रगतीपथावरती. अजूनही 1 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकामधला शिल्लक आहे. सध्याच्या स्थितीला पाहतोय पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती आहे चलो शिर्डी 11 हा संघ आणि मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज होतोय बाद, बिग फिश डाऊन, दुसरा झटका. मी म्हणेल साईनाथ दादा एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्या चेहऱ्यावरती सातत्याने स्मित हास्य असतो. अगदी ज्यावेळेस तो गोलंदाजी करत असतो त्यावेळेला कोणी त्याची कॅच जरी त्याच्या बॉलिंग करत असताना सोडली तरी देखील स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबतच जर विचार केला तर मिसफील्ड झाली तरी देखील त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतो. कोणी त्याला रनआउट केलं तरी देखील स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरती असतो. एक दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणतो ना आपण की एक ही दिल है कितनी बार साई जीतोगे, अगदी असं व्यक्तिमत्व. चांगला फटका पाहायला मिळतोय पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिजन मध्ये, डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये. बॉल सीमा पार चाललाय. संघर्षाचा बिगुल वाजवणारा, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय चौकार येतोय फलंदाजच्या माध्यमातून. असेल दत्तकृपा वॉरियर्स आणि हिरा 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनने त्वरित उपस्थित राहायचं. टॉस केला जाणार आहे. एका बाजूला दत्तकृपा वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला हिरा 11 असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. गोलंदाज तयार आहे. हुक करायचा प्रयत्न होता. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय.
धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. वंडर बॉय ऑफ कांबा म्हणून साईनाथ ठाकरे यांची ओळख आहे. एक हार्ड हिटर फलंदाज, सातत्याने चेंडू कसंही असू दे त्याला सीमारेषा पार कसं झाडायचं याचं प्रामुख्याने ज्याच्याकडे खूप अनुभव आहे असं साईनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. एक धाव झाली कंप्लीट. बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. चांगला असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ आहे जो मात्र तिसरं. यानंतर होणारी मॅच दत्तकृपा वॉरियर्स आणि त्यांचे विपक्ष हिरा 11 असे 2 संघ पाहायला मिळतील ॲक्शन मध्ये. आनंददादांचं देखील पाहायला गेलं तर सकाळपासून मैदानाच्या आतमध्ये फेरफटका चालू आहे. ते देखील बघतायत खेळपट्टी कशी आहे, त्यासोबत मैदान कसा बिहेव करतोय. पहिली मॅच हारले होते, त्यानंतर दुसरी मॅच मात्र जिंकलेले आहेत. एक गोड असं व्यक्तिमत्व सातत्याने मुरबाडमध्ये स्पर्धा असल्यावरती दादा भेटतात आणि मायची आणि त्यासोबतच पाहायला गेलं तर प्रेमाचा हाक त्यांच्या माध्यमातून असतो असे आमचे आनंद दादा, त्यांचं देखील विशेष असं कौतुक. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते स्थिर असेल स्थगित असेल सध्याच्या स्थितीला आपण पाहतो 18 या आकड्यावरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू बॉडीला ब्रश होतोय आणि त्यानंतर पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. एक धाव एक्झिक्यूट केली जाते, एक धाव एक्झिक्यूट होतीये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 रन ऑन दी स्कोर कार्ड. स्टील 1 बॉल इज रिमेनिंग आणि विनंती आहे ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. एका चेंडूचं काही अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 19 या आकड्यावरती. उमेश आणि साईनाथ अशी जोडी आपण पाहतोय. निलेश आणि संतोष आघाडीचे फलंदाज होते, त्यांना मात्र तंबूच्या आश्रयाला जायला लागला आणि त्यानंतर मात्र उमेश आणि साईनाथ दोघांच्या माध्यमातून संघर्ष केला जातोय. उमेशच्या माध्यमातून चौकार देखील आलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, पुल करायचा प्रयत्न केला गेला होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अशा रीतीने 3 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 3 षटकांची समाप्ती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 19. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल आणि तोपर्यंत आम्ही आमचे डीजे मास्टर यांना संधी देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून ऐकू पोहोचली आहे 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 या आकड्यावरती. चला जास्त टीम हर्डल घेऊ नका मित्रांनो. यानंतर होणारी मॅच श्री दत्तकृपा वॉरियर्स त्यांचे विपक्ष हिरा 11 असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये मिड इनिंग्स मध्ये रिपोर्टिंग करायचं. एका बाजूला हिरा 11, दुसऱ्या बाजूला श्री दत्तकृपा वॉरियर्स असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये श्री दत्तकृपा वॉरियर्स
या संघाने मात्र एसपीके सुपर किंग्स या संघाला हरवला होता. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर जीबी ब्लास्टर या संघाने हिरा 11 संघाला हरवला होता. एका बाजूला हिरा 11, दुसऱ्या बाजूला श्री दत्त कृपा वॉरियर्स असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील 7व्या मॅच मध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचं कौल केलं जाणार आहे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय चलो शिर्डी त्यांचे विपक्ष एनपीबी पावशेपाडा असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. विलास आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती तयार आहे. चौथ्या षटकामध्ये खुला टप्प्याचा चेंडू होता. चेंडू बॉडीला ब्रश होतोय. लीग बॉयच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. स्ट्राईक चेंज होणार नाहीये, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. ज्यावेळेस लीग बायच्या स्वरूपात किंबहुना बायच्या स्वरूपात चेंडू गोषंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल त्यावेळेस स्ट्राईक चेंज नसणार आहे. फक्त बॅटकट असल्यावरती स्ट्राईक चेंज असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस्टॅम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर आलेत, करणार नाही कुठली चुकी, फलंदाज बाद होतोय. मॅचची गोल्डन विकेट. सायनाथ ठाकरे बॅक टू दी पवेलियन. मसुंडे आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज येतो. 5व्या क्रमांकावरती आलेला ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो फक्त आणि फक्त 20 या आकड्यावरती आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची इनरेज लागते. मिस्टॅम स्ट्रोक आहे. बॉल चाललाय काऊ कॉर्नर मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. बघता बघता थोडेसे फंबल झालेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. मथुर म्हणून ओळख आहे ऋतिकची आणि अगदी त्याचप्रमाणे धावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान आपण पाहू शकतो आपल्या सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय गणेशदादा बनकरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. त्यांचं देखील शब्द सुमनाने आपण स्वागत करतो. विनंती यायचं दादा आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. गणेशदादा बनकरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो एक पुढे जातीये. तेवीस धावा धावफलकावरती. यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सातत्याने मोठी मोठी फटकेबाजी मारायचा प्रयत्न केला जातोय परंतु प्रयत्नांती परमेश्वर जे मात्र मिळत नाहीये. चेंडू फुटला हरवला तरी देखील नवीनच चेंडू दिला जाईल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. अजय ठाकरे यांच्या माध्यमातून ऋतिक मसुंडेसाठी सुवर्ण संधी आहे. ऋतिक मसुंडेने जर षटकार मारला, बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर जिथे पाहिजे तिथे ताज हॉटेलला जरी म्हटला तरी देखील ताज हॉटेलला जेवायला नेलं जाईल. सध्याच्या स्थितीला एक आला तरी खूप झालं. यावेळेस फटका दमदार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. स्लो आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय गणेशदादा बनकरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दादांचं देखील शब्द सुमनाने आपण स्वागत करतोय. तर सोबतीला हरिश्चंद्रदादा बनकरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि त्यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे सागर दादांसाठी.
व्यासपीठावरती आपण पाहू शकतो हरिश्चंद्रदादा बनकरी, त्यासोबतच गणेशदादा बनकरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. विजयदादा भगत साहेबांच्या माध्यमातून चलो शिर्डी टीम साठी सुवर्ण संधी. जिंको हारो तुम्हाला मात्र ज्यूस दिला जाईल, लिंबू सरबत जे मात्र 15 खेळाडूंना दिला जाईल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. असंख्य धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. एकतर्फी मॅच सध्याच्या स्थितीला सुरू आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. झगडून धावा काढायचा प्रयत्न केला जातोय, परंतु प्रयत्नांती परमेश्वर काही मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चला पंच, मॅच बॉल आलेला आहे. पंच, मॅच बॉल आलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल विकेट कीपर येत आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर केला जातोय आणि अशा रीतीने फलंदाज बाद होतोय. झटका क्रमांक 4 लागतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या चलो शिर्डी 11 या संघाला विकेटचं पतन. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज पवन आपल्याला पाहायला मिळतो. सन्मान्य गणेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल, जे मात्र सागरदादा बनकरी यांच्यासाठी, त्यासोबतच समालोचकांसाठी देखील प्रत्येकी 500-500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्याचा देखील शब्द सुमनाने आम्ही धन्यवाद मानतोय. धावसंख्या धावफलकावरती 27 पाहायला मिळतीये. अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. रन बॉल इक्वेशन आतापर्यंत आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो मॅच एकतर्फी होत असताना पवनच्या माध्यमातून अगदी जाडो फिरवा तसा बॅट फिरवायचा प्रयत्न केला जातोय. वाईट +1 टोटल 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. 29 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. हा षटक अप्रतिम पाहायला मिळतो. या षटकामध्ये युवराजच्या माध्यमातून 3च धावा खर्च केल्यात. विकी यांच्या माध्यमातून क्लोज कीपिंग केली जाते. अप्रतिम विकेट कीपिंग होत असताना पाहायला मिळतीये. डॉट बॉल येतो. 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 29 पाहायला मिळतीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतोय, जजमेंट करतोय आणि त्यानंतर मात्र जजमेंट खराब पाहायला मिळतीये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. 31 धावा धावफलकावरती पाहतोय. अगदी सिंपल कॅच होती. जजमेंट खराब पाहायला मिळाला. हवेचा वेग देखील होता, त्यामुळे थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला होता, परंतु जजमेंट करायला पाहिजे होती. आपण पाहू शकतो सन्माननीय गणेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून SPK सुपर किंग्स या संघाला सागरदादा बनकरी यांच्या माध्यमातून विजय प्रस्थापित करून दिले आणि त्याबद्दल त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पाहायला गेलं तर एक दिलदार असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. दुसरीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. मला आठवतोय मागच्या वर्षी 40+ ची टुर्नामेंट चालू होती आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र KPL मध्ये आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपण पाहिली होती. यावेळेस आपण पाहतोय आपण पाहू शकतो आनंददादा असतील, त्यासोबत सागरदादा असतील, त्यासोबत योगेशदादा असतील, यांना 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जातोय. गणेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक दिलदार दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे. विनंती आहे श्री दत्त कृपा वॉरियर्स आणि हिरा 11 दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं.
विनंती असेल सन्माननीय गणेश शेठ बनकरी साहेबांना आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. विनंती असेल सन्माननीय गणेश शेठ बनकरी साहेबांना आपल्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. हरिश्चंद्र दादा बनकरी साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं. आपले शुभास्ते टॉस केला जाणार आहे. एका बाजूला आपण पाहतो हिरा 11, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय श्री दत्तकृपा एंटरप्राइजेस असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय प्रवीण दादा, दुसऱ्या बाजूला हिरामन दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेक. थँक्यू सो मच. 34चं टार्गेट. येस, ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. हिरा 11 टीमचे कॅप्टन मात्र कॉल करतायत. काटा असा कॉल आहे आणि छापा पडलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. आपण पाहू शकतो सन्माननीय गणेश शेठ बनकरी साहेबांच्या जो मात्र टॉस कंप्लीट होतोय. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. श्री दत्तकृपा वॉरियर्स हे संघाने टॉस जिंकलेला आहे. अभिनंदन दादा आणि डिसिजन सांगायचं. फिल्डिंग पहिलीच मॅच पाहिली तर SPK सुपर किंग्स या संघाच्या विरोधामध्ये चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली होती. जर पाहायला गेलं तर एका अर्थी घरचाच संघ होता आणि घरच्या संघाला ज्यावेळेस पराभूत करतो चांगलं फील होतो जिंकल्यावरती, परंतु थोडंसं वाईट वाटतो कारण आपल्याच घरातले माणसं होते त्या टीममध्ये. काय म्हणशील पहिल्या मॅच बद्दल? बोलायचं झालं तर योगेश बनकरी आमचं, कारण की त्याची विकेट भेटली त्यावर त्यांचे कमी रन झाले आणि सागर बनकरी त्याची एक विकेट भेटली त्यामुळे त्यांचं कमी रन झाले. त्यामुळे टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग चूज केलेली आहे. आपण पाहतोय समोर हिला 11 संघ आहे ज्यांनी पहिली मॅच जी मात्र हारली आहे, परंतु एक बलाढ्य असं संघ आहे. त्यांच्या विरोधामध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी तशी काही नाही आहे, जसं खेळ होईल तसं करूया. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल. खूप सारे अशा शुभेच्छा. मी येतो हिरामन दादाकडे. दादा, टॉस हरलात, टॉस जर जिंकला असता तर डिसिजन काय होता? मी सुद्धा फिल्डिंगच घेणार होतो. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर आम्हाला तुम्ही फ्रंट फुटला वाटत होतं. ऐन मोक्याच्या क्षणी कुठेतरी तुम्ही बॅकफुटला आले आणि त्यानंतर मात्र मॅच तुम्ही हारलेत. काय म्हणशील पहिल्या मॅच मध्ये असं काय झालं होतं ज्यामुळे कुठेतरी पराभव मिळाला? नाही, पहिल्या मॅचमध्ये चांगला प्रयत्न होता, परंतु काही डॉट केले, काही झेल उडाल्यात, परंतु कुठेतरी आमचा तालमेल बिघडला आणि त्याच्यामुळं आम्ही कुठेतरी बॅकफुटला गेलो आहे. परंतु आता चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करू. तर खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप सारे अशा शुभेच्छा. नाणेफेकीचं कौल जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. श्री दत्तकृपा वॉरियर्स या संघाने फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. आपण पाहू शकतो हिरा 11 या संघाला मॅचला होणारी सुरुवात आणि ज्यावेळेस मॅचला होईल सुरुवात या ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मायक्रोफोनवरती पुनश्च एकदा इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ परब प्रसन्न चव्हाण यांचा आवाज. थँक्यू सो मच. संतोषजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हरिश्चंद्रजी बनकरी साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल संतोषजी ठाकरे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करतोय हरिश्चंद्रजी बनकरी साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलंय. सातत्याने गणेश दादांचा विचार केला तर एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. ज्या ठिकाणी आम्ही जातो त्यावेळी सरांची देखील प्रामुख्याने उपस्थिती असते आणि आमच्यावरती विशेष प्रेम असतं. असे आमचे गणेशदादा बनकरी साहेब आणि हरिश्चंद्रजी बनकरी साहेब या दोन्ही मान्यवरांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. संतोषजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हरिश्चंद्रजी बनकरी साहेबांचं शुभ सन्मान करतोय आणि यानंतर शुभ सन्मान केला जातोय कुस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस गणेशदादा बनकरी साहेब, जे उद्योजक आणि समाजसेवक आहेत. काही कारणास्तव ते हॉस्पिटलमध्ये होते आणि आता ते पुनरागमन झालंय. जबान दिली गेली होती की 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि तो देखील दिलं गेलं आणि आमच्यावरती विशेष प्रेम असतो. ज्यावेळी जिथे जिथे भेटतो त्यावेळी सरांच्या माध्यमातून मायाची आणि बक्षिसाची थाप आमच्या पाठीवरती सातत्याने असते. असे आमचे गणेशदादा बनकरी साहेब, त्यांचं मनापासून आणि हार्दिक हार्दिक आभार असेल. बॅक टू द क्रिकेट मैदानावरती 34चं टार्गेट सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. सिंगल धाव झाली 8. एक धावाच्या साथीने धावफलक झाले ओपन. ऋतिक मसोंडे आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र बॉलिंग मार्क वरती तयार. 2 चेंडू 2 सिंगल, धावसंख्या 2. तर नक्कीच सुवर्ण संधी असेल प्रत्येक क्रीडा
रसिकासाठी KPL कमिटीच्या माध्यमातून आयव्या जेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मैदानावरती वन्स अगेन सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोचतील तिन्ही आकड्यावरती. बघा जीवन आणि विनय ही जोडी अशी असेल ना की वडवली बी संघाचे विशाल पाटील आणि ऋतिक पाटील, कमलेश पाटील ज्याप्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट करतात, सिंगल डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करतात. मला माहिती आहे मागच्या वर्षी अभय लचके आणि जीवन दोरे यांनी 2ला 3 मध्ये कन्वर्ट केलेले, 3ला 4 मध्ये कन्वर्ट केलेले असे खेळाडू आणि मैदानावरती हे दोघे देखील तसेच खेळाडू आहेत. मैदानावरती तेज सर्राट बॉल पाहायला मिळतोय. विनय इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या आपल्याला 3 पाहायला मिळते. चार सिंगल 1 डॉट. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला जाऊन पाहायला मिळते जी मात्र 4 धावा. फटका सुंदर आहे ऑन साइडला, थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला, मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली. अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन द बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. 34चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतो चलो शिर्डी 11 कांबा, दुसरीकडे NPB पावशेपाडा असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आपण पाहू शकतो व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय संतोषदादा ठाकरे साहेब, आदरणीय हरिश्चंद्रजी बनकरी साहेब, आदरणीय गणेश शेठ बनकरी साहेब, आदरणीय दीपक शेठ मारसे साहेब, तसेच आपल्याला पाहायला मिळतील भरपूर सारे मान्यवरांची मांदियाळी. आमचे सागरदादा असतील, योगेश शेठ बनकरी साहेब असतील, आनंद शेठ बनकरी साहेब असतील आणि त्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील भरपूर सारा मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 5 धावा. आता 4 षटक 29 धाब्यांची गरज. दुसऱ्या षटकामध्ये फटका मोठा मारायचा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, पडतोय नो मॅन्स लँड मध्ये आणि तोपर्यंत फिल्डरच्या माध्यमातून झालेली मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिम्मते मर्दा तू मदत करे खुदा, बॉल सीमा पार आलेला दमदार चौकार. पहिला बॉल आपण पाहू शकतो जो मात्र चौकार, दुसऱ्या बॉलवरती डबल, तिसरा बॉल डॉट आणि त्यानंतर आलेली सिंगल. टीमची टोटल धावफलकावर 12 पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र दुसरं मार्गस्थ आहे. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय संतोषजी ठाकरे साहेब, आदरणीय गणेश शेठ बनकरी साहेब, आदरणीय हरिश्चंद्रजी बनकरी साहेब, आदरणीय सागरदादा बनकरी असतील, आमचे आनंद शेठ बनकरी साहेब असतील, त्यासमवेत योगेश शेठ बनकरी साहेब, आमचे सर्वांचे लाडके दीपकदादा म्हारसे साहेब देखील असतील. प्रत्येक मान्यवरांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपली आहे, आपल्यापणाची आहे, आपल्या लोकांची आहे आणि या आपल्या भविष्यासाठी करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कांबा प्रीमियर लीग सीझन नंबर 4 आणि या 4थ्या सीझन मध्ये आपण पाहू शकतो खूप चांगलं असं समीकरण पाहायला मिळतोय.
जिथे खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं आयोजन, दैदिप्यमान नियोजन, आखीव रेखीव असा कार्यक्रम आणि प्रत्येक कांबेकर खऱ्या अर्थानं या स्पर्धेची वाट पाहत असतो. अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती आपण पाहू शकतो ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. अशा रीतीने पाहू शकतो डॉटबॉलची होत असताना समाप्ती. लाईन मिस केली आहे. डॉटबॉलने षटक क्रमांक मैदानावरती दुसरा समाप्त. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14. 18 बॉल आणि 20 धावांची गरज विजयाचं समीकरण जे मात्र मैदानावरती असेल टीम NPB पावशेपाडा या संघासाठी. 14 धावा झाल्यात. 34चं टार्गेट आहे म्हणजे 20 धावांची अजूनही गरज आहे. उर्वरित चेंडू 18 डीज आहे. मॅच पासून हटके थोडीशी आपण पाहू शकतो मॅनेजमेंटची एक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चलो शिर्डी 11 संघाचे सर्व खेळाडू आणि SSK 11 संघाचे सर्व खेळाडू उद्या परफेक्ट 7:30 वाजता रिपोर्टिंग करायचं. 8 वाजता पहिला बॉल पडेल. बघा शेवटच्या दिवशी आपल्याकडे 10 सामने आहेत. आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त सामने कव्हर करायचे आहेत. मागच्या वर्षी झालं काय, मागच्या वर्षी 5 सामने होते. 5 सामन्यांना देखील संध्याकाळचे 6:30 वाजले आणि सुपर ओव्हर जर लागली तर अजून 1 ते 2 तास आपले वाढतील. त्यामुळे उद्या 8 वाजता पहिला बॉल पडेल. 7:30 वाजता रिपोर्टिंग करायचे, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. कडक शब्दामध्ये मॅनेजमेंट कमिटी अर्थात व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 7:30 वाजता रिपोर्टिंग टाइम असेल. संजयजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल जर विनय पावशेने सलगचे 2 चेंडू 2 षटकार मारले तर. मैदानावरती फटका सुंदर आहे. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. मैदानावरती नसणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. ऋतिकच्या हातामध्ये चेंडू होता आणि टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक. यावेळेस चेंडू आपल्याला खराब पाहायला मिळतो. लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. अवांतरची धाव टीमच्या टोटल मध्ये 8. शेवटचा दिवस म्हणजे पर्वणी. आपल्याला कमीत कमी सामने शेवटच्या दिवशी खेळवायचे आहेत कारण 40+ मॅचेस देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. उद्याच्या दिवसामध्ये 10 ते 11 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. याची नोंद करून घ्या. मैदानावरती ऋतिकच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. येतोय खणखणीत प्रहार. कांब्या गावाचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. सिंगल कंप्लीट झाली आहे. जीवन आणि जीवनच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती विनय. हे दोघे खेळाडू असे अगदी हवेच्या झोक्याने उडून जातील असे वाटतात. मात्र ज्या वेळेस बॅट आणि बॉलचं कनेक्शन होतो
त्यावेळेस अगदी दूरवर लांबवर चांगल्या प्रकारची कामगिरी करतो. मैदानावरती आपण पाहू शकतो ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये याची नोंद करून घ्यायची आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये याची नोंद करून घ्या. मैदानावरती डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या जी मात्र धावफलकावरती 27 पाहायला मिळते. चला ठीक आहे ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आपण करूया कारण पाण्याची मागणी करण्यात आली आहे. गरज नसेल तर हिरा 11 संघाचे किरण गावंडे आपण जिथे कुठे असाल आपण त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. 7 धाव्यांची गरज 7-12 असं समीकरण आहे आणि आज 7-12 समीकरण फार मोठं आहे. भावांमध्ये दुश्मनी झाली आहे. बहीण भावामध्ये दुश्मनी झाली आहे या 7-12च्या समीकरणामुळे. भरपूर सारे गाणे देखील आपल्याला ऐकायला मिळतात. आज घरामध्ये घरपण राहिलेलं नाहीये या 7-12 मुळे आणि तो समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. 12 चेंडू 7 धाव्यांची गरज. संतोष दादा ड्रिंक्स ब्रेक झाली आहे. पाणी देखील पिऊ शकता गरज असेल तर. आणि 40+ क्रिकेट आपल्याला शेवटच्या दिवशी पाहायला मिळेल. त्यामध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये दीपक दादा असतील. त्यामध्ये चिंतामण दादा देखील असतील. गणेश दादा देखील इन ऍक्शन मध्ये असतील. लिस्ट आमच्यापर्यंत अजून पोहोचली नाहीये. कदाचित उद्याच्या दिवसामध्ये ती लिस्ट पोहोचेल. मैदानावरती एक वेगळं युद्ध असतो. मैदानाच्या बाहेर एक वेगळं युद्ध असतो. ती मॅच फार महत्वाची आहे. ती मॅच जो जिंकेल ना 365 दिवस समोरच्या संघाला ते मात्र सांगत राहतील आम्ही तुम्हाला हरवलंय. रोज संध्याकाळी सांगतील आम्ही तुम्हाला हरवलंय. प्रत्येक दिवशी सांगितलं जाईल आम्ही तुम्हाला हरवलंय आम्ही तुम्हाला हरवलंय. का 40+ क्रिकेट आहे. हा 40+ क्रिकेट जितकं जास्त आपण म्हणू शकतो मैत्रीपूर्व लढत आपल्याला पाहायला मिळते. मैत्रीपूर्व लढाई आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने जर विचार केला तर कल्याण ग्रामीण बेल्ट मध्ये 40+ चे संघ नाही आहेत. ज्यावेळेस आम्ही नमोचषक कव्हर करत होतो 27 धावा 7 धाव्यांची गरज. ज्यावेळेस आम्ही नमोचषक कव्हर करत होतो त्या नमोचषकामध्ये आपले 2 कल्याण ग्रामीणचे संघ मोहिली 40+, मानिवली 40+. मात्र जर विचार केला तर मात्र संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसरामधील कल्याण ग्रामीणचे फक्त 2च संघ आहेत. मानिवली 40+ आणि त्या समवेत मोहिली 40+. आणि अजून देखील संघ पुढे आले पाहिजेत असं वाटते. काम्याचा संघ देखील एक उभा राहू शकतो. मात्र आवड असेल तर सवड मिळते. मैदानावरती आपण पाहू शकतो इथे मिसटाइम स्ट्रोक जरूर आहे. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाव्यांच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 29 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला 3रं मार्गस्थ आहे. 4थं मार्गस्थ आहे. 3ऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. या 3ऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्या आणि 4थ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय ते मिसटाइम स्ट्रोक. ऑन स्ट्रायकिंग एंडवरचे खेळाडू येस होकार दिलाय दुसऱ्या धाबेसाठी आणि तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाब्यांच्या साथीने धावफलकावरती धावा 31 पाहायला मिळतील. 3 धाब्यांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील तर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील जीवन. फक्त आणि फक्त 3 धाब्यांची गरज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू बॉडीला स्पर्श झाला. त्यानंतर डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे संघ दत्तकृपा वॉरियर्स दुसरीकडे हिरा 11. टॉस जिंकलाय दत्तकृपा वॉरियर्स संघाने. डिसिजन फिल्डिंगचा बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं हिरा 11 संघाला. हिरा 11 संघ चला खेळाडू कक्षाच्या इथे आपण जमायचं आहे आणि खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. ज्यावेळेस मॅच समाप्त होईल मैदानावरती फटका सुंदर ऑन द नी नटराज मुद्रा स्टाईल मध्ये ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 32 या आकड्यावरती. 2 धाव्यांची गरज विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. 2 धाव्यांची गरज असं विजयाचं समीकरण असेल. दोन धाब्यांची गरज असं विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक मसोंडे जे मात्र बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती केली जाईल. हिरा 11 संघ उपस्थित आहे. करूया त्यांचं वेलकम.
मैदानावरती फटका सुंदर ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील होत असताना कंप्लीट. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे एनपीबी पावशेपाडा संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम एनपीबी पावशेपाडा. हार्ड लक, टफ लक. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चलो शिर्डी.